नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, सध्या वातावरणात खूप बदल झाला आहे. कारण टेम्परेचरचे प्रमाण इतके वाढले की एकदम बाहेरनं 43 अंश ते 45 अंशच्या आसपास आणखी परत टेम्परेचर जाणार आहे आणि टेम्परेचरची लाट देखील येणार आहे. तर काही भागामध्ये शेतकरी मित्र पाऊस राहणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि काही भागात टेम्परेचरची लाट राहणार आहे. सध्या तरी शेतकरी मित्र 8-9 तारखेपर्यंत वातावरण हे स्वच्छ राहणार आहे, टेम्परेचर जास्तच राहणार आहे. आणि 8-9 तारखेच्या नंतर इकडे पाहिला असता सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि थोडाफार नॉर्मल पाऊस पडणार आहे 8-9-10 तारखेला. तसेच परत 11, 12 आणि 13 तारखेला परत वातावरणात बदल होत आहे आणि पाऊस हा पडणार नाही, परंतु टेम्परेचर राहणार आहे. आणि खास करून सांगायचे शेतकरी मित्र म्हणजे 14 तारखेपासून ते 15 तारखेपासून इकडल्या साईडला पाहिला असता मराठवाड्यातील गेवराई, जालना, संभाजीनगर, तसेच इकडे पाहिला असता नंदुरबार, तसेच जळगाव, धुळे, बुलढाणा, खामगाव, मेकर या भागामध्ये टेम्परेचरचे प्रमाण जास्त राहणार आहे. हे टेम्परेचर जवळपास 15 तारखेपासून टेम्परेचरमध्ये वाढ होणार आहे आणि 15 तारखेला जळगाव, बुलढाणा, तसेच इकडं पाहिलं असता संभाजीनगरचा कन्नड भाग असेल, इकडं तसेच अकोला, अमरावती या भागामध्ये देखील टेम्परेचर प्रमाण जास्त राहणार आहे. हे टेम्परेचर 43 अंश ते 44 अंश हे 13 तारखेपासून 12 तारखेपासूनच राहणार आहे. जास्त टेम्परेचरमध्ये वाढ राहणार आहे. ही टेम्परेचरची लाट ही 18 मे पर्यंत राहणार आहे. शेतकरी मित्र, 18 मे पर्यंत राहणार आहे आणि याच भागामध्ये टेम्परेचरची लाट ही जास्त राहणार आहे. जवळपास जळगाव, धुळे या भागामध्ये टेम्परेचर 45 अंशच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. जवळपास 46 अंशाचे टेम्परेचर जाणार आहे आणि नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये 42 ते 43 असे टेम्परेचर राहणार आहे. आणि इकडल्या साईडला पाहिला असता सोलापूर, तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, बारामती या भागामध्ये 16 तारखेपासून पावसाची शक्यता आहे. 16 तारखेपासून या साईडला पाऊस पडणार आहे. एकीकडे पाऊस, एका साईडला पाऊस आणि एके साईडला टेम्परेचर मध्ये वाढ, टेम्परेचर लाट, असा हा दुहेरी प्रकार महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि सांगली, सातारा, पुणे, बारामती, अहिल्यानगर असेल, नाशिक, मनमाड या भागामध्ये 18 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे. आणि तसंच हा पाऊस बार्शी, करमाळा, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये देखील पाऊस राहणार. तसेच बीडमधील जामखेड या भागामध्ये, अहिल्यानगर, नाशिक या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे 16 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत. आणि बीड मधील इकडे पाहिला असता फक्त केज, कळंब या भागामध्येच फक्त पावसाची शक्यता आहे. तसेच इकडल्या साईडला गेवरा इकडे असेल, इकडे पावसाची, बीड जिल्ह्यात पावसाची शक्यता ही कमी आहे. परंतु बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवर पाऊस असल्यामुळे अचानक पाऊस हा बीड जिल्ह्यावर येऊ शकतो. परंतु इकडल्या साईडला पाहिला असता मराठवाड्यातील जालना असेल, संभाजीनगर, तसेच इकडे असेल पैठण, इकडे पाहिला आता तसेच जळगाव, धुळे या भागामध्ये टेम्परेचरची लाट राहणार आहे. आणि विदर्भ साईडला थोडं किंचित टेम्परेचर कमी होणार, तरी तिकडे पण 42 अंश 43 अंश टेम्परेचर राहणार आहे. म्हणजे त्याचं पाहिला असता पूर्ण सरासरी पाहिला असता काही भागामध्ये पाऊस आणि काही भागामध्ये टेम्परेचर लाट ही 14 तारखेपासूनच येणार आहे. इकडल्या साईडला जळगाव, धुळे या साईडला टेम्परेचरची लाट येणार आहे. आणि मुंबई, कोल्हापूर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. 14 तारखेपासूनच 14 ते 18 या दरम्यान पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, सध्या एका साईडला आणि ही सध्या तरी 19 मे पर्यंत हे वातावरण राहणार आहे. आणि 21 मे पासून परत थोडी पावसाची शक्यता होत आहे आणि ह्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे इकडल्या साईडलाच. आणि मराठवाड्यातील जे आपण आता जिल्हे सांगितले तर लातूर असेल, तसेच तुळजापूर, धाराशिव, बार्शी या भागामध्येच फक्त पावसाची शक्यता आहे. आणि बीड जिल्ह्यापासून इकडे पावसात हा मे महिन्यात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. तसेच जळगाव, धुळे या भागामध्ये देखील पाऊस मे महिन्यामध्ये कमी पडणार आहे. फक्त चंद्रपूर 21 तारखेच्या नंतर चंद्रपूर असेल, चंद्रपूर, नागपूर, तसेच अकोला, अमरावती या भागामध्ये 5 मिलीच्या आसपास पाऊस हा मे महिन्यामध्ये पडू शकतो 21 मे पासून पुढं. आणि 19 मे पर्यंत जळगाव, धुळे भागामध्ये टेम्परेचर राहणार आहे. आणि इकडे सोलापूर साईडला फक्त पावसाची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.